त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा सुरू होणार 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार। शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा बैठकीनिमित्त एकत्र येणार। वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या एआय संदर्भातील बैठकीला उपस्थित राहणार। शिवाजीनगर इथल्या साखर संकुलामध्ये बैठक। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला नागालँडमध्ये धक्का। नागालँडमधील 7 आमदारांनी अजित पवार यांची साथ सोडली। राष्ट्रवादीचे 7 आमदार सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये। 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंग कापून सोबत नेली। संजय राऊतांनी मुखपत्र सामनातील रोखठोक सदरामध्ये रहस्य उलगडलं। शंखनाद तेरेड्याची शिंग या मथळ्याखाली रोखठोक प्रकाशित। ज्या जमिनीवर पिकं उभी आहेत त्याचे आपण पंचनामे करतो। कापणी केलेल्या ढेकळांचे पंचनामे करणार का? विधानानंतर मंत्री कोकाटेंचं स्पष्टीकरण। तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असल्याचंही वक्तव्य। मंत्र्यांना कृषी खातं शिक्षा वाटते। मंत्री कृषी खातं गांभीर्यानं सांभाळत नाहीत। नगरविकास आणि महसूल खातं अशी मलाईदार खाती सर्वांना हवी। संजय राऊतांचा कोकाटेंना टोला। काही लोक मला जाणीवपूर्वक ट्रोल करतायत। कृषी मंत्र्यांना घरी बसून प्रश्न मिटणार आहेत का? शेतकऱ्यांसाठी काय करता येईल त्यावर बोला। विरोधकांच्या टीकेला कृषी मंत्री कोकाटेंचं उत्तर। 20+0 बरोबर किती? नांदीचा काय फरक पडणार? राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर राणेंचा पुन्हा टोला। नारायण राणे भाजपचे आश्रित आहेत तर राणे 10 वर्ष काँग्रेस आणि 25 वर्ष शिवसेनेमध्ये होते हे विसरलेत। संजय राऊतांचं राणेंना प्रत्युत्तर। मंत्र्यांच्या PSOSDवर मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच। सूत्रांची माहिती, कामाचं मूल्यमापन होणार तर चुका केलेल्यांना समज दिली जात असल्याची माहिती। चिंचवडमधील वैष्णवी मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणची चौकशी सुरू। मृत्यू प्रकरणामध्ये चव्हाणचा सहभाग होता किंवा नाही याची चौकशी सुरू। निलेश चव्हाण, राजेंद्र आणि सुशील हगवणेची समोरासमोर चौकशी करणार। निलेश चव्हाणच्या घरातून पोलिसांनी 3 मोबाईल हस्तगत केले। वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे या तिघांचे फोन जप्त। निलेशची परवानाधारक बंदूक आणि पासपोर्टही जप्त। निलेश चव्हाण आणि शशांक हगवणे यांचे फोन रेकॉर्डही तपासणार। निलेश आणि शशांक हगवणे यांच्यामध्ये फोनवरून काय चर्चा झाली याचा तपास होणार। निलेश चव्हाणवर कसबटे कुटुंबाला बंदूक रोखून धमकावल्याचा आरोप। अपघातामध्ये जखमी झालेल्या 7 MPSC विद्यार्थ्यांची आज परीक्षा। अपघातामुळे विद्यार्थी MPSC परीक्षेला मुकण्याची शक्यता। पुणे MPSC विद्यार्थी अपघातामधील आरोपी टॅक्सी चालक जयराम मुळे आणि गाडी मालक बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात। चालकाला गाडी चालवता येत नसल्याची प्राथमिक माहिती। विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देणं आवश्यक। विद्यार्थ्यांवरील उपचाराचा खर्च सरकारनं करावा। पुण्यामधील भावे हायस्कूल जवळच्या अपघात प्रकरण सुप्रिया सुळेंचं ट्विट। अमरावतीमध्ये रवी राणा विरुद्ध संजय खोडके वाद उफाळला। संजय खोडकेंनी दादागिरी करू नये, आमदार रवी राणा यांची टीका। तर रवी राणा मला नेहमीच धमकी देतात। आमदार संजय खोडकेंचा रवी राणांवर पलटवार। सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून पुन्हा पोकळ धमकी। पाकिस्तानचं पाणी दुसऱ्या दिशेला वळवल्यास युद्ध समजलं जाईल। सिंगापूरमधल्या परिषदेमध्ये पाक जनरल साहिर मिर्झाची पोकळ धमकी। भाजपचे बसवराज पाटील यांच्यावर लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी। धाराशिवमधील बसवराज पाटलांचे कार्यकर्ते नाराज। धाराशिवमध्ये सोशल मीडियावर पाटलांवर टीका। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा आज नागपूरमध्ये जनता दरबार। नागपुरातील जिल्हा नियोजन भवनामध्ये सकाळपासूनच नागरिकांची गर्दी। नागरिकांनी आपल्या समस्या बावनकुळेंच्या पुढे मांडल्या। नाशिकच्या इगतपुरीमध्ये धनंजय मुंडेंची विपश्यना केंद्रामध्ये 10 दिवसांची साधना पूर्ण। 21 मे पासून 1 जूनपर्यंत धनंजय मुंडेंची आत्मशांतीसाठी साधना। बडतर्फ पोलीस रणजित कासलेला दिल्लीमध्ये अटक। 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता। रणजित कासलेवर मुंबई आणि बीडमध्ये गुन्हा। पराभव पोचवण्याचा शिका। अतुल भोसलेंचा पृथ्वीराज चव्हाणांना सल्ला। कार्यकर्ते भविष्य नसलेल्या पक्षातून भाजपमध्ये येत आहेत, अतुल भोसलेंची टीका। मुसळधार पावसामुळे पानशेत रिंग रोडवर आलेला राडा रोडा सार्वजनिक बांधकाम विभागानं बाजूला केला। रस्त्यावर चिखल आल्यानं रस्ता झाला होता निसरडा। बीडमध्ये खरीप पेरणीच्या अनुषंगानं शेती मशागतीच्या कामाला वेग। शेतकऱ्यांकडून कपाशीसह तूर लागवडीला सुरुवात। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेतीच्या मशागतीला वेग। मान्सूनचं आगमन लवकर झाल्यानं शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी। दुबार पेरणीची वेळ येऊ नये, शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त।
साताऱ्याच्या फलटणमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची मंत्री मकरंद पाटलांकडून पाहणी. पंचनामे पूर्ण झाल्यावर निकषानुसार शासन मदत करणार. मंत्री मकरंद पाटलांची ग्वाही. नाशिकच्या इगतपुरीमध्ये पावसामुळे शेती भुईसपाट. सलग झालेल्या पावसानं भुईमुगाला कोंब फुटले. तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या आष्टीमध्ये पावसामुळे संत्रा बागेचं नुकसान. संत्र्याच्या झाडाला पाणी लागल्यानं 150 झाडांचं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बीडच्या आष्टीमध्ये 1.5 एकरातील संत्र्याच्या बागेचं नुकसान. बागेमध्ये पाणी साचून राहिल्यानं संत्र्याची झाडं उन्मळून पडली. जवळपास 150 झाडांचं नुकसान. लातूरच्या चाकूरमध्ये ज्वारीच्या शेतीला पावसाचा मोठा फटका. काढणीला आलेल्या ज्वारीला पावसामुळे आली मोड. बदलत्या हवामानामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये तीळ उत्पादक शेतकरी चिंतेत. यावर्षी तिळाचं उत्पन्न घटल्याची माहिती. हिंगोलीमध्ये ट्रॅक्टर यंत्राच्या साह्याने हळद लागवडीला सुरुवात. ट्रॅक्टर यंत्राच्या साह्याने हळद लागवड. पुण्याच्या भोरमधील श्री क्षेत्र बनेश्वर रस्त्याची अधिकाऱ्यांकडून पाहणी. पुढील आठवड्यामध्ये रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार. सुप्रिया सुळेंनी रस्त्यासाठी उपोषण केलं होतं. भंडाऱ्यामध्ये दूध उत्पादनामध्ये घट. उन्हाच्या तीव्रतेमुळे जनावरांना हिरवा चारा खुराक मिळत नसल्यामुळे दूध उत्पादनामध्ये घट. दूध उत्पादकांची चिंता वाढली. छत्रपतीमध्ये एमडी ड्रग्सचा साठा जप्त. दोघांना अटक. देवरी पोलिसांची मोठी कारवाई. 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 25 वर्षीय तरुणाकडून लैंगिक अत्याचार. भंडाऱ्याच्या सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल. आरोपीला अटक. शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी भाविकांची गर्दी. भाविकांच्या गर्दीनं साई नगरी फुलून गेली. गर्दीमुळे महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी. अकोला ते कांचनपूर रस्त्याची दुरवस्था. खड्ड्याचा नागरिकांना नाहक त्रास. रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. चंद्रपुरात अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सवाचा समारोप. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचं गोंडवाना विद्यापीठामध्ये लोकार्पण. इचलकरंजी ते सांगली रोडवर दुचाकीचा अपघात. देशात कोरोना रुग्णांची संख्या 3000वर. केरळमध्ये सर्वाधिक 1336 सक्रिय रुग्णांची नोंद. तर महाराष्ट्रामध्ये 485 सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद.